खूप महिलांची जी नावे आहेत ती रेशन कार्ड मध्ये आलेली नाहीयेत, समाविष्ट करण्यात आलेली नाहीयेत। लग्न होऊन खूप दिवस झाले तरी देखील महिलांची नावे रेशन कार्ड मध्ये जोडलेली नाहीयेत। त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा हे वेगवेगळ्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलांनी अडचणी निर्माण होतात। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी बऱ्याच महिलांची नावे रेशन कार्ड मध्ये समाविष्ट नाहीयेत। त्यामुळे काय होतं की या ठिकाणी योजनेचा लाभ घेताना महिलांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो। मग आता जर तुम्हाला महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचं असेल तर कोणती पद्धत आहे, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी दोन पद्धती आहेत। त्यातील पहिली पद्धत अगदी सोपी आहे आणि दुसरी देखील अगदी सोपी आहे। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रेशन मध्ये नाव समाविष्ट करायचं असेल तर माहेरचे रेशन कार्ड मध्ये नाव आहे का ते एकदा चेक करा। माहेरच्या रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर ते एकदा कमी करावं लागेल। तुमचं ऑनलाईन झालं असेल तर ऑनलाईन रेशन कार्ड मधून देखील तुम्हाला नाव कमी करायचं आहे। नाव कमी केल्यानंतर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागामधून दाखला मिळतो। त्या ठिकाणी महिलेचं नाव असतं, तिचा पत्ता असतो आणि माहेरच्या रेशन कार्ड मधून किती व्यक्तींची नावे कमी केली आहे त्या ठिकाणी यादी असते। आता या मुलीचं नाव या ठिकाणी माहेरच्या रेशन कार्ड मधून कमी करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करण्यात हरकत नाही ते देखील सांगितलेलं आहे आणि खाली तहसीलदाराचा सही शिक्का असतो। दुसरीकडे तुम्ही बघू शकता, माहेरकडील नाव कमी केल्याचा तहसीलदार साहेबांचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव जमा करण्यासाठी तुमच्या सासरच्या रेशन कार्डचा झेरॉक्स काढायचा आहे। त्यातील सर्व कुटुंबातील सदस्यांचा आधार कार्डचे झेरॉक्स घ्यायचे आहेत आणि तुमचं जे नाव त्यामध्ये जोडायचं आहे त्या आधार कार्डचा झेरॉक्स काढायचा आहे। या सगळ्या गोष्टींची झेरॉक्स आणि तुम्हाला जो दाखला मिळाला आहे नाव कमी झाल्याचा तो दाखल्याचा झेरॉक्स, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये अर्जांमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला नाव जोडण्यासाठी अर्ज करायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व झेरॉक्स कागद जमा करायचे आहेत। आता दुसरी जी पद्धत आहे ती ऑनलाईन जर तुम्हाला जमत असेल तर ती देखील सांगते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला RCMS पोर्टलवर जायचं आहे। त्या ठिकाणी जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, पब्लिक लॉग इन मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना ध्यानात ठेवा, कुटुंब प्रमुखाचे नाव रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून रेशन कार्ड मधून नाव डिलीट करण्यासाठी तिथं ऑनलाईन ऑप्शन असतो, जी आपण स्क्रीनवर बघू शकता। त्या व्यक्तीचं नाव लग्न झाल्यामुळे तिथून डिलीट करू शकता। ते एकदा तिथून डिलीट झाल्यानंतर काही काळ लागतो, 20 ते 25 दिवस लागू शकतात किंवा आठवडा सुद्धा लागू शकतो। नाव तिथून ऑनलाईन मधून कमी व्हायला, ते कमी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सासरच्या रेशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुखाच्या नावानं पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे RCMS पोर्टलवर आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नाव जोडण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ध्यानात ठेवा, RCMS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना कुटुंब प्रमुखाचं नाव रजिस्ट्रेशन मध्ये करायचं आहे। आता लोकांचा हे समजत नाही की कुटुंब प्रमुख कोण आहे, तर तुमच्या राशन कार्ड मध्ये सगळ्यात जास्त वय असलेली किंवा महिला असेल ती तुमच्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख असू शकते, गोष्ट ध्यानात ठेवा। त्यामुळे कुटुंब प्रमुखाच्या नावाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी RCMS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं आधार कार्ड, मोबाईल नंबर, परंतु ठिकाणी वेळ जाऊ शकतो, तर त्यासाठी सोपी पद्धत आहे। माहेरचं रेशन कार्ड जिथं आहे त्या तहसील ऑफिस मध्ये जायचं आहे। तिथे अन्न पुरवठा विभागामधून तुमचं नाव एकदा कमी करून घ्या। तिथून नाव कमी केलं मग इकडे तुमच्या सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी तुमच्या राशन कार्ड मधील सर्व कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स, तुमचा आधार कार्ड आणि तुम्हाला मिळालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी जमा करायच्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 दिवसात किंवा आठवड्याभरात तुमचं नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये जमा होईल। आता ज्या लोकांना त्या ठिकाणी रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यात आली नाही ती देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे।
तर त्याच्यासाठी पर्याय आहे की तुम्ही पतीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देऊ शकता किंवा तुमच्या स्वतःचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देऊ शकता. सध्या या ठिकाणी अर्ज सुरू आहेत. तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. शेतीविषयक सरकारी योजना असेल, इतरही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतील, लोकांच्या कामाच्या गोष्टी असतील, त्या आपण या चॅनलवर सांगत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.